नमस्कार, माझे नाव स्वाती चंद्रकांत महाडिक. उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत वाघजाई देवी या गटाची मी सदस्य आहे. साजिरी उत्पादक गटात या माझ्या महिला आहेत. एकूण त्या 15 आहेत आणि माझं स्वतःचं असं वैयक्तिक युनिट आहे. ते माझे 6 बेड आहेत. साजिरी उत्पादक गटाचे एकूण 8 बेड आहेत. आपण प्रथम हे करायची तयारी गांडूळ खतासाठी. ती आपल्याला पहिलं शेण घ्यायचंय. शेण पातळीमध्ये कालवायचं आहे. आपण आता ही स्लरी तयार केलेली आहे. ही स्लरी आपण आता गांडूळ खताच्या बेडवर आपण टाकत आहोत. त्याच्या अगोदर आपण याच्यात सोडणं टाकलेले आहे. ही आपण तुम्ही बघू शकता, ही सगळी सोडणं आम्ही इथे लावून घेतलेली आहेत आणि त्याच्यावर आता ही पहिला थर आम्ही स्लरीचा देत आहोत. आता आपण ही स्लरी टाकलेली, आपली स्लरी टाकून पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर आपण याच्या बेडवर आपण शेण टाकणार आहोत. तेही शेण आपल्याला कुजलेलं हवं आहे. शेणकळीतलं ताजं शेण टाकायचं नसतं. आता आपण बेडमध्ये शेण टाकून झालेलं आहे आणि आता आपण जी गांडळाची पिल्लं वगैरे आहे त्याच्यामध्ये, जे आमचं अगोदरचं गांडूळ खत होतं त्याच्यामध्ये ती जी पिल्लं आहेत त्यांचं एक खाद्य पण होतं. आणि हे बघा, हे अशा प्रकारे असे ते गांडूळ असतात आणि ते असे आपल्याला वरती असे टाकून द्यायचे असतात. बघू शकता तुम्ही, हे बघा याच्यात किती गांडळ आहेत ते. हे बघा, ही आता खूप लहान गांडळ आहेत, पण याच्यानंतर ती आता त्यांना खाद्य मिळाल्यानंतर ही चांगल्या प्रकारे त्यांचं पोषण होतंय. अशा प्रकारे आपण हे असे बेड भरलेले आहेत. सुरुवातीला आपण सोडणं टाकलेली आहे, त्याच्यानंतर 20% पातेरा टाकलेला आहे आणि नंतर शेणाची स्लरी टाकलेली आहे आणि शेण टाकून आपण हे बेड आता पूर्ण भरलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला आता गांडूळ पण आपण सोडलेले आहेत. आता हा बेड आपला पूर्ण भरून झालेला आहे आणि ह्या बेडवर आपण असं धारीने पाणी घालायचंय आणि हे पाणी सुद्धा आपल्याला दिवसातून 2 वेळा टाकायचं आहे पाणी, जेणेकरून आपल्याला गांडांमध्ये गारवा निर्माण राहायला पाहिजे. आणि हे बेड आपल्याला जास्तीत जास्त एका बेडमध्ये 2 किलो गांडांचं टाकणे फार गरजेचं आहे. 2 पेक्षा 4 असेल तरी काही हरकत नाहीये, पण त्याच्यामुळे लवकरात लवकर आपलं गांडूळ खत तयार होते आणि विक्रीसाठी तयार होते. आणि जास्तीत ह्याच्यासाठी 2.5 महिने आपल्याला कालावधी लागतो गांडूळ खतासाठी. हे बघा, ही अशी गांडळ आपण अशी टाकल्यानंतर त्यांचं काम चालू करतात. आपण बघू शकता ही कशी गांडळ आहेत बघा. ही लहान पिल्लं होती, आता त्यांना खाद्य मिळाल्यामुळे ही चांगल्या प्रकारे त्यांचं पोषण झालंय. आणि हे नेहमी बेड तुम्हाला 8 दिवसांनी हलवणं फार गरजेचं आहे, नाही तर तो बेड असतो तो एकदम पॅक होतो आणि फार त्याला म्हणजे ते गांडळांना पण हे मिळत नाही, श्वास घ्यायला पण संधी मिळत नाही. म्हणून असे बेड आपल्याला हलवणं फार गरजेचं आहे. या आमच्या सगळ्या महिला आहेत गांडूळ खताच्या, त्या सगळं काय व्यवस्थित सगळ्या प्रोसेसिंग करतात. आम्ही याचं ट्रेनिंग सुद्धा घेतलेलं आहे. ट्रेनिंग घेऊन आम्ही हे सगळं उत्पादनाला सुरुवात केली. मी आपण आता बेडमध्ये काढलेले गांडूळ खत आहे. ते गांडूळ खत आपण चालण्याची प्रोसेस चालू आहे. हे पूर्ण हे तुम्ही बघू शकता, हे बघा कसं चाललेलं आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यात पूर्ण गांडूळ पण काही येत नाहीये. हे सुद्धा हे चाललेलंच आहे आणि इथून आपल्याला जे दूर काळ नसल्या कारणाने गांडळांचा काही इजा न होता गांडूळ व्यवस्थित आपल्या ह्या टपामध्ये पडतात आणि आपल्याला जी गांडळांची निवड करता येते आणि गांडूळ आपला बाहेर जात नाही. संगोपन पण होते गांडळाचं. त्याच्यामुळे गांडूळ खतासाठी गोल चाळून फार महत्वाचे असते. गांडूळ खत आमची चाळून झाल्यानंतर आम्ही थोडा 8-15 दिवस सुकून देतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं पॅकिंग अशा प्रकारे करतो. ती 25 किलोची बॅग आहे. 5 किलो आणि 1 किलोच्या पॅकिंगमध्ये जसं कोणाची ऑर्डर असते 2 किलोचं मागितलं 2 किलोचं पण आम्ही पॅकिंग त्यांना करून देतो.